9 महिन्याचं वासरू आहे. बरं आता काय भविष्य ठरवलं याचं? हे आम्ही ब्रिडिंगसाठीच वापरायचं ठरलं आहे. गाईला दूध 10 गेल्या वेळेला 9 दूध दिल्या, ह्या वेळेला 10 प्लस आहे काय, 10 लिटर प्लस आहे काय. त्यामुळे आम्ही एक म्हणजे ब्युटी, हां तर ते गाईमध्ये पण चांगली आहे, तिच्या आमच्या सोन्यामध्ये सुद्धा चांगली आहे आणि वासराला सुद्धा चांगली आली आहे आणि लाईनेज चांगली आहे, तिचं प्रतिकार शक्ती चांगली आहे. बरेचसे लंपी वगैरे लाळ वगैरे अशा कुठल्या गोष्टीत अडकलेली नाही काय. त्यामुळे ते गाईकडनं पण लाईनेज चांगला आहे, बापाकडनं सुद्धा चांगला आहे, बाप सुद्धा एक नंबर आहे. आणि दूध आणि जात असं दोन्ही कॉम्बिनेशन होईल आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला फायदा होईल या दृष्टिकोनातून आपण हे वासरू ब्रीडिंगसाठी तयार करायला. बरं ओळूसाठी म्हणजे जवळपास 10 लिटर गाईला दूध आहे. हो, 10 लिटर प्लस गाईल. हां आणि ते वासरू अजून पित आहे. हो, अजून दोन्ही टाईम वासरू पिते. बरं तरी साधारण किती महिने झालं वासराला? 9 महिन्यात वासरू. 9 महिन्याचं वासरू. ते दूध आहे त्याच्यावरच वासराची साईज तुम्हाला कळेल. जन्म झाल्यापासून मागणी वगैरे काय? हा, भरपूर लोकांनी मागले, पण द्यायचं नाही, आपण ब्रीडिंगसाठी ठेवणार आहे. खास ब्रीडिंगसाठी तुमच्या भागातल्या जे गाय आहेत ते त्यांना सर्व्हिस देण्यासाठी. हो हो. ठीक आहे. जरा वेळ दिला, तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचा आभारी आणि माहिती दिली त्याबद्दल सुद्धा मी खिल्लार शेतकरी शान परिवार आभारी.